श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, श्री गुरु निघाले शैलयात्रेसी. पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारेसी मज सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा, काय सांगू सद्गुरु महिमा. आता वर्णनाची झाली सीमा. परी गुरु भक्ती प्रेमानावरे. श्री गुरु सिद्ध झाला जावयासी. श्री पर्वती यात्रा उद्देशी, हा वृत्तांत नागरिक जनासी. करता परियेसा तात्काळ. समस्त जन आले धावत, नरनारी सर्व मिळाल्या बहुत. श्री गुरु प्रार्थिती अनेक भक्त. श्री पर्वतासी स्वामी का जाता, आम्हासी भासते व्यक्त. तुम्ही अवतार करता समाप्त, निरंतर सा आपण अव्यक्त. परिजनासी सुव्यक्त दिसत होता, तुमच्या चरणांचे होता दर्शन. पतिकांचे होतसे दहन, आता कैसे करतील जन. म्हणोनी लोटांगणे घालिती, पुढे आम्हासी काय गती. आम्ही तरावे कैशारीती, स्वामीचे चरण नौका होती. तेने पार उतरत होतो, तुम्ही भक्तास कामधेनू परी. कामना पुरतील होता बरी, म्हणून जगतो आजवरी. या उपरी आम्ही करावे. स्वामी करिता गाणगापूर, झाले होते वैकुंठपूर. आता दीपाविणे कैसे मंदिर, तैसेच आचार होईल हे. जेव्हा समस्त जनाप्रती, हास्यवदन करुणी बोलती. तुम्ही मानू नका खंती, सांगतो यथास्थित ते ऐका. आम्ही असतो याची ग्रामी, स्नानपान करू अमरजा संगमी. गौप्य रूपे राहतो नियमी, चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेच्छक्रांत, आम्ही भूमंडळी विख्यात. आमुचे दर्शनास बहु येत, यवन सतत येतील पै. तेने प्रजेस होईल उपद्रव, अदृश्य राहतो यास्तव. ज्यास असे दृढ भक्तिभाव, त्यास दृश्य स्वभावे होऊ. लौकिकामध्ये कळावयासी, आम्ही जातो शैल्य पर्वतासी. चिंता न करावी मानसी, ऐसे समस्तांसी संबोधिले. मठी आमुच्या ठेवितो पादुका, पुरवतील कामना ऐका. अश्वत्थ वृक्ष आहे निका, तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पुरविल समस्त, संदेह न धरावा मनात. मनोरथ प्राप्त होती त्वरित, ही आमुची मात सत्य जाणा. संगमी करुणिया स्नान, पूजोनी अश्वस्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन, मनकामना पूर्ण होतील. पादुकांची करुणी पूजा, त्रिकाल आरती करुणी ओजा. आमुचे वचन यथार्थ समजा, म्हणून सांगती श्री गुरु. आम्ही येथेच राहतो मठात, हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधुनी जना अद्यंत, त्वरित निघाले श्री गुरु राजपै. समागमे जे धावले जन, त्यांचे करुणी समाधान. शिष्यांसहित करुणी गमन, आले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले, समस्त श्री गुरुचे मठासी आले. तेथे समस्तांसी श्री गुरु देखिले, बैसले होते आसनी. सवेची पाहता झाले गुप्त, जनमनी परम विस्मित. आम्ही सोडून आलो मार्गात, येथे श्री गुरुनाथ देखिले. ऐसा दृष्टांत दावणी जनासी, आपण गेले श्री शैल्यासी. पावले पाताळ गंगेसी, राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरु शिष्यांसी म्हणती, मल्लिकार्जुनासी जाऊनी शीघ्रगती. पुष्पांचे आसन यथास्थिती, करुणी निघुती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र, पन्नागादी कुंदकल्हार. करवीर बकुळ चंपक मंदार, पुष्पे अपार आणिली. त्या पुष्पांचे केले दिव्यासन, ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण, बैसिले ते क्षण परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघ मास, कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता कन्या राशीत, उत्तर दिशे होता सूर्य पै.
शिशिर ऋतू कुंभ संक्रमण, लग्न घटिका सुलक्षण, ऐसे शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण. प्रयाण करते झाले आम्ही जातो आनंद स्थानासी, तेथे पावलो याची खुण तुम्हासी, फुले येतील जिनसा जिनसी, तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचे करिता पूजन, तुम्हा होईल देव प्रसन्न, भक्तिभावे करावे जतन, प्राणासमान मानुनी. आणिक एक एका युक्ती, जे कोणी माझे चरित्र गाती, प्रीतीने नामस्कीर्तन करीती, ते मज प्रीती गमती फार. आमचे चरित्र जो पठन करी, त्यास लाभती पुरुषार्थ चारी, सिद्ध सर्वही त्याच्या द्वारी. दासी परी तिष्ठतील त्यासी नाही यमाचे भय, त्यास लाभे लाभ निश्चय, पुत्रपौत्रासहित अष्टैश्वर्य. अनुभवोनी निर्भय पावे मुक्ती, या कारणे असू द्या विश्वास, सुख पावाल बहुवस, ऐसे सांगोनी शिष्यांस, श्री गुरु तेथुनी अदृश्य झाले. शिष्य अवलोकिती गंगेत, तो दृष्टी न देखिती श्री गुरुनाथ, बहुत होनी चिंताक्रांत, तेथे उभे तटस्थ झाले. इतुकियात आला नावडी तेथ, तो शिष्यां सांगे वृत्तांत, गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ, जात असता म्या देखिले. आहे देव संन्यासी दंडधारी, कषायांबर वेष्टिले शिरी, सुवर्ण पादुका चरण माझारी, क्रांती अंगावरी फाकतसे. कलिकाळास्तव गुप्त होऊनी, आपण असतो गाणगा भुवनी, तुम्ही तत्पर असावे भजनी, ऐसे सांग म्हणून कथियेले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात, तुम्ही का जाहले चिंताक्रांत, पुष्पे येतील जलात, घेऊनी निवांत रमावे. नावडियाने ऐसे कथियले, त्यावरुणी शिष्य हर्षले, इतुकियात श्री गुरु प्रसाद फुले, आली प्रवाहात वाहत. तीर्थ गुरु प्रसाद सुमने, काढूनी घेतली शिष्य वर्गाने, मग परतले आनंदाने, श्री गुरु ध्यान मनी करती. खूण सांगतो ऐक आता, श्री गुरु गाणगापुरी असता, बहुत शिष्य होते गणिता. तो आठविती ये समयी, ज्यांनी केला आश्रम स्वीकार, ते संन्यासी थोर थोर, तीर्थे हिंडावया गेले फार. कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते, शिष्य झाले ग्रहस्थ केवळ, ते आपुल्या ग्रही नांदत सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ, भक्त अपरिमित तारिले. श्री जगद्गुरूच्या समागमी, चारी जण होतो आम्ही, सायन देवनंदी नरहरी मी, श्री गुरुची सेवा करीत होतो. चौघांनी घेतली पुष्पे चारी, श्री गुरु प्रसाद वंदिली शिरी, ही पहा म्हणून पुष्पे करी, घेऊनी झडकरी दिधली. चौघांनी चारी पुष्पांसी, मस्तकी धरली भावेसी, आनंद झाला नामधारकासी, श्री गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने प्रसादप्राप्ती नाम 55तमोऽध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.